शिवसेनेचे नेते वसीम देशमुख हे हिंगोली विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। त्यांनी या अगोदरही अनेक आंदोलनात सहभाग नोंदवलाय, सामाजिक उपक्रम देखील राबवलेत, मतदारसंघात त्यांचा दांडगा संपर्क देखील आहे। या अगोदर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती। त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून ते हिंगोली विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। इच्छुक तर आहेच, कारण 2019 ची विधानसभा मी लढवलेली आहे, चांगली मतं घेतली होती आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सलग 5 वर्षे लोकांमध्ये राहिलेलो आहे। गोरगरिबांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, लावून धरलेले आहेत, त्यावर काम केलेलं आहे, विविध कार्यक्रम घेतलेले आहेत, जनसंपर्क तर आहेच आहे। पक्षानं जर संधी दिली तर निश्चितच माझी विधानसभा लढवण्याची तयारी आहे। तुम्ही शेतकऱ्यांची एकच समस्या आहे, शेतकऱ्यांच्या जर मालाला चांगला भाव जर मिळाला तर शेतकऱ्याला कोणत्याही अनुदानाची गरज नाही, कोणत्याही फसव्या योजनेची गरज नाही। एकदा ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी कर्जमुक्ती केली होती त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आणि त्यांच्या पिकाला जर योग्य मोबदला दिला, भाव दिला, तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका दाजी, लाडका मामा कोणत्याही योजनेची गरज नाही। पण शिवसेनेमध्ये एक पद्धत आहे, जो आदेश वरून येते तो बस त्याला फॉलो करायचा असतो। निश्चितच मी एक मुस्लिम मावळा आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे। पक्षानं जर आदेश दिला तर निश्चितच ताकदीनं लढण्याची तयारी आहे। तयारी मागच्या विधानसभेपासून सलग ही 5 वर्षे मी लोकांमध्येच होतो, हे आपल्या सुद्धा माहित आहे। विविध शेतकऱ्यांची आंदोलनं असतील, बेरोजगारांची आंदोलनं असतील, त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन शिबिर घेणं असेल, वेगवेगळी आंदोलनं करून ही नेहमी जनतेमध्ये राहिलेलो आहे। 5 वर्ष त्यांच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी काम केलेलं आहे। शाळेचे प्रश्न असतील, वेगवेगळी आंदोलनं ही करून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी यांची दखल घेतलेली आहे। तयारी माझी चांगली आहे, तळागाळापर्यंत माझा संपर्क आहे। 5 वर्ष मी लोकांमध्ये राहिलेलो आहे। पक्षानं जर संधी दिली, वरिष्ठांनी जर मला आदेश दिला तर निश्चितच माझी ताकदीने विधानसभा लढवण्याची तयारी आहे।